न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे आज नाशिक दौऱ्यावर आले होते। नाशिक दौरा आटपून जाताना त्यांनी सप्तशृंगी देवीचं दर्शन घेतलंय। यावेळी त्यांनी सप्तशृंगी देवीला साकडं घातलंय। आई मातेकडं या सरकारला सद्बुद्धी द्यावी आणि जो मराठा समाजाचे अनेक मागण्या आरक्षणासह ते सोडवण्याची 15 तारखेचा सद्बुद्धी द्यावी असं साकडं घातलं। आणि बळीराजा ही संकटात दुष्काळामुळे सापडला, त्यांनाही भरघोस मदत व्हावी आणि या सरकारला सद्बुद्धी द्यावी असं आईच्या चरणी साकडं घातलं। मी दोनही राजगादींचा खूप आदर करतो, त्यामुळं राजकीय भाषे मी त्यांच्याबद्दलच करणार नाही। निसर्ग सौंदर्याने हा गड बघून तुम्हाला काय वाटलं दादा पहिल्यांदा पाहिला तुम्ही? या मातेच्या गडावरती, या पवित्र गडावरती पाय ठेवला, एक प्रचंड अशी ऊर्जा मिळाली आणि काय शब्दच नाही, असं की अप्रतिम आणि आईची ऊर्जा आणि आशीर्वाद मिळाला। आता आणखी ताकदीने आम्ही लढणार, आणखी ताकदीने लढणार आणि जनतेला न्याय मिळवून देणार। नाही बाबा, माझ्या राजकारणात गावात मागं नका लागू। हो, तो माझा मार्गच नाही। माझा मार्ग गोरगरीब जनतेंना लढून किती न्याय देता येईल आणि त्यांच्या दुःखात किती सहभागी होता येईल एवढंच काम आहे। राजकारण आपला अजेंडा नाही आणि मार्ग पण नाही। चला, धन्यवाद। यावेळी सप्तशृंगी संस्थानच्या वतीने मनोज जरांगे यांना सप्तशृंगीची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आलाय। यावेळी एक मराठा लाख मराठा, सप्तशृंगी माता की जय अशी घोषणाबाजी करण्यात आली आहे। यावेळी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता।